all of you a warm greeting and welcome on the behalf of Vivek Vaini Sonpet, District Parvani, Department of Zoology, late Ramesh Varpurkar, Art, Commerce, Science College, Sonpet, District Parvani, and Department of Zoology, Kalika Devi, Art, Commerce, Science College, Shirur Kasar, District Bid, conducting a 3-day online lecture series from 19th August to 21st August. Today, 20 August, Shahid Dr. Narendra Dabolkar Death Anniversary as a National Scientific View Day. This online lecture series organized by Chief Organizing Secretary includes Dr. V.D. Satpute Sir, Principal late Ramesh Varpurkar, Art, Commerce, Science, Sonpet, District Parbani, and Dr. S.K. Tupe Sir, in charge Principal of Kalika Devi Art, Commerce, Science College, Shirur Kasar, District Bid. Organizing Secretary include Dr. S.V. Rankam Sir, Head Department of Zoology, late Ramesh Varpurkar Art, Commerce, Science College, Sonpet, as well as Dr. T.S. Patan Sir, Head Department of Zoology, Kalika Devi Art, Commerce, Science College, Shirur Kasar, Mr. Avinash Agre, and myself, Dr. Mulgir V.S., as a representative of Vivek Vaini, Andhashraddha Nirmoolan Samiti, Sonpet. Without wasting time in other formalities, I am moving to next part of our today's resource person, Dr. S.V. Boite Sir, former Pro Vice Chancellor, Chhatrapati Shivaji University, Kolhapur. Dr. Boite Sir, born in village Wagoli, Taluka Karegaon, District Satara, starting their primary education from JDP High School Wagoli and 11th and 12th from Science College Satara and BSc degree from Shivajirao University, Gujarat in 1981 and in 1993 from Sayajirao University, Gujarat. They completed their MSc and after MSc they got their PhD degree from Krishna Kumar Bhavnagar University and achieved UGC scholarship for their PhD degree. लेट रमेश वरपुडकर आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज सोनपेठ डिस्ट्रिक्ट परभणी आणि कालिका देवी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज श्रीपूर डिस्ट्रिक्ट बीड या दोन्ही महाविद्यालयांच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 3 दिवसीय व्याख्यान सत्रामध्ये आज 20 ऑगस्ट हा स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेबांचा 8वा स्मृतिदिन. या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी माझे विचार व्यक्त करावेत एका विषयावरती, म्हणून डॉक्टर रणखाम सर गेल्या आठवड्यापासून माझ्या संपर्कामध्ये होते. त्यामुळं मी रणखाम सरांना धन्यवाद देतो की प्राणीशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बॉटनीचा प्राध्यापक बोलतोय. त्याचप्रमाणे डॉक्टर एस के तुपे साहेब, इन्चार्ज प्रिन्सिपल कालिका देवी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज श्रीपूर, प्राचार्य डॉक्टर व्ही डी सातपुते, लेट रमेश वरपुडकर आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज सोनपेठ डिस्ट्रिक्ट परभणी, त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन कमिटीचे चेअरमन डॉक्टर अविनाश आगळे, डॉक्टर एस व्ही रणखाम, डॉक्टर टी एस पठाण यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. सुरुवातीलाच आज स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेबांचा 8वा स्मृतिदिन. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं अत्यंत चांगलं काम दाभोळकर साहेबांनी केलं आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही, एन डी पाटील साहेब, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले ही जी मोठी मंडळी आहेत, ह्या मोठ्या मंडळींच्या माध्यमातून आपण या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम गेले अनेक वर्ष पाहतोय. मी एन डी सरांच्या सोबत काम केलेलं आहे, अजूनही करतोय आणि म्हणून ही माणसं मला खूप जवळची आहेत. आणि या प्रसंगी मला माझे
शिक्षणावरचे विचार व्यक्त करण्याची संधी मिळते, त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांचे आभार व्यक्त करतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम अखंडपणे चालू आहे, पण आपल्या समाजाची परिस्थिती अशी आहे की आपला समाज तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही. त्यामुळे हे काम अखंड चालू राहील, कधी संपेल हे सांगता येणार नाही. असो, त्याबद्दल मी जास्त काही संभाषण करणार नाही. पण स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या 8व्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी मनापासून त्यांना माझी 8वी श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रहो, मूल्य शिक्षण या विषयावर बोलावं असं मी ठरवलं. आणि आपल्याला माहीत आहे की शिक्षणाचं इंग्रजीमध्ये त्याला एज्युकेशन असं म्हणतात. आणि त्या एज्युकेशनच्या पहिल्या प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे अल्फाबेटमध्ये हे मूल्य शिक्षण दडलेलं आहे. एज्युकेशनचं पहिलं जे अल्फाबेट आहे ते ई पासून सुरू होतं. ई फॉर इक्वॅलिटी, समानता. ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये मी शिकलो, प्राध्यापक म्हणून लागलो, प्राचार्य म्हणून लागलो, सचिव म्हणून काम केलं, त्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिका ही योजना सुरू केली. आणि आता अनेक विद्यापीठांमध्ये अण्णांच्या नावानंच ही योजना चालवली जाते. वसतिगृहयुक्त शिक्षण अण्णांनी सुरू केलं. 18 पगड जातीची मुलं, गोरगरिबांची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गोळा केली आणि त्यांनी एकत्र त्यांना ठेवलं वसतिगृहामध्ये. तिथंच राहायचं, तिथंच काम करायचं आणि गोळ्या मिळेने तिथंच सर्वांनी स्वयंपाक करायचा, तो खायचा आणि काम करायचं. हे जे शिक्षण आहे, ह्या शिक्षणामध्ये इक्वॅलिटी होती, समानता होती. आणि अजूनही आहे. अजूनही आमच्याकडं अनेक वसतिगृह असे आहेत, कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून चालवलेली. त्यामध्ये 18 पगड जातीची मुलं एकत्र राहतात, एकत्र नांदतात, तिथंच खातात. आणि ही इक्वॅलिटी या एज्युकेशनमध्ये आहे आणि ते असायला पाहिजे. हे त्या एज्युकेशनच्या पहिल्या अल्फाबेटमध्येच आपल्या लक्षात येतं. जेव्हा कर्मवीर अण्णांनी एका विद्यार्थ्याच्या वरती हे वसतिगृह सुरू केलं, एक छोटंसं रोपटं लावलं रयत शिक्षण संस्थेचं, वडाचं झाड, आणि त्याचा आता प्रचंड असा मोठा वृक्ष निर्माण झालाय. त्याचं कारण हेच की तिथं समानता होती. हा कुठल्या जातीचा, तो कुठल्या धर्माचा, तो कुठल्या पंथाचा असा भेदभाव नव्हता आणि नाही. ही इक्वॅलिटी त्या एज्युकेशनच्या पहिल्या अल्फाबेटमध्येच आहे. दुसरा अल्फाबेट डी न सुरू होतं. EDUCATION या शब्दांवरती मी आज बोलणार. डी फॉर डिसिप्लिन, शिस्त. जीवनामध्ये कुठल्याही पातळीवरती आपल्याला शिस्त ही महत्वाची आहे. असं म्हटलं जातं की जे राज्य, जो देश, जे घर शिस्तीनं वागतं, शिस्तीनं राहतं, त्याची नेहमी प्रगती झाल्यासारखी होते. प्रगती होतेच त्याची. शिस्तीच्या संदर्भामध्ये एक उदाहरण मी देईन आपल्याला. एक छोटा मुलगा असतो आणि तो मुलगा पतंग उडवत असतो. छानपैकी वारं सुटलेलं असतं, पतंग वरती जात असतो आणि त्याला वाटतं की आपण ह्या पतंगाची जर दोरी तोडली तर तो पतंग खूप वरती जाईल, आपल्याला पाहायला मजा येईल. म्हणून तो मुलगा त्या पतंगाची दोरी तोडतो. पण घडतं उलटच. वाऱ्याच्या झोतानं
तो पतंग हेलकावे खात खाली येतो आणि बोरीच्या झाडावरती पडतो, छिन्न विछिन्न होतो. आणि आपला पतंग छिन्न विछिन्न झालाय हे पाहून त्या मुलाला रडू कोसळतं. तो रडत रडत वडिलांच्याकडे जातो. वडील विचारतात, का रे रडतोयस? तेव्हा मुलगा म्हणतो की बाबा, माझा पतंग तुटला, फाटला. वडिलांनी विचारलं, काय झालं, काय केलंस तू? तो म्हटला, मी काय केलं नाही, मी फक्त त्याची दोरी तोडली. वडील म्हटले, अरे ती दोरी ही त्याची शिस्त होती, तू शिस्त मोडलीस त्याची, म्हणून त्याची अवस्था तशी झाली. तू जीवनामध्ये जर शिस्तीनं वागला नाही, शिस्त मोडलीस, शिस्त तोडलीस, तर तुझीही अवस्था त्या फाटलेल्या पतंगासारखी होईल. म्हणून जीवनामध्ये आपण वागत असताना शिस्तीचं पालन हे अत्यंत जबाबदारीनं केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक ठिकाणी शिस्त पाळली पाहिजे. मग शिक्षणात असो, नोकरीत असो, व्यवसायात असो, राजकारणामध्ये असो, समाजकारणामध्ये असो, प्रत्येक ठिकाणी शिस्त ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे आपल्याला एज्युकेशनमधला दुसरा अल्फाबेट शिकवतो. पहिला अल्फाबेट समानता शिकवतो, दुसरा अल्फाबेट शिस्त शिकवतो, आणि तिसरा जो अल्फाबेट आहे EDU, युनिव्हर्सल ब्रदरहूड, हे विश्वची माझे घर. ह्या जगामधला, या देशामधला प्रत्येक जण हा माझा कुणीतरी आहे. आपण प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावरती प्रार्थना वाचतो. प्रार्थना म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे विश्वची माझे घर. या विश्वामधला प्रत्येक घटक हा माझा कुणीतरी नातेवाईक आहे. माझी बहीण आहे, माझा भाऊ आहे, माझा कुणीतरी आहे, माझा बांधव आहे. पण ॲक्च्युअली आचरणामध्ये तर आपण ते आणतो का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि यासाठी ND सरांना एक कविता नेहमी आवडायची. ती कविता मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. माझ्या माणसानो, जन्माला आलात ना, तेव्हा कुणाच्या छातीवर जानवे नव्हते, कुणाच्याच मनगटात कडे नव्हते, कुणालाच बाप्तिस्मा दिलेला नव्हता, कुणाची सुनता केलेली नव्हती, कुणाच्याच बगलेत पैशाच्या पिशव्या नव्हत्या, कुणाच्याच काखेत भिकेची जोळी सुद्धा नव्हती. जन्माला येताना तुम्ही केलेल्या आकांताची भाषा तर एकच होती. जन्माला येताना मूल टाहो फोडतं, त्या टाहोची भाषा सर्वांची सारखीच होती. माझ्या माणसानो, जात, धर्म, भाषा, भेद विसरून जेव्हा तुम्ही प्रगतीची वाटचाल करत असाल, तेव्हा तुम्हाला भेटतील मलाही भेटलेल्या त्याच शक्ती. परंपरांची झूल पांघरणाऱ्या, भेदभावांची भूल घालणाऱ्या, अहंकाराचे निखारे फुलवणाऱ्या. आणि तुम्ही सावध नसाल तर शत्रूऐवजी एकमेकांचीच कत्तल कराल. माझ्या माणसानो, विचारशक्तीला रजा देऊ नका, सरकारांचे गुलाम होऊ नका. तुमच्यातील माणसाचा खून सैतानालाच काय, पण तुमच्या देवालाही करू देऊ नका. ही जयंत गडकरींची कविता ND सरांना आणि इव्हन स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेबांना ही खूप आवडायची. कारण त्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये कधी जातीभेद मांडलेला नाही. हे विश्वची माझे घर, युनिव्हर्सल ब्रदरहूड, जो प्रत्येक जण हा माझा कुणीतरी आहे, या भावनेनं त्या सर्वांनी काम केलं. म्हणून त्यांना ही जयंत गडकरींची कविता खूप आवडायची. त्यानंतरचा जो अल्फाबेट आहे, दॅट स्टँड्स CEDU. C फॉर कल्चर किंवा C फॉर कॅरेक्टर. कल्चर काय? आपण जेवतो ही प्रकृती आहे, नैसर्गिक आहे. दुसऱ्याला जेवू न घालणं ही विकृती आहे. पण काही वेळेला स्वतः उपाशी राहू दुसऱ्याला जेवून घालणं ही आपली संस्कृती आहे. आपली संस्कृती काय आहे की केवळ आपल्या स्वार्थासाठी कलह नसावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधून स्नेह जपावा मनामध्ये,
येणाऱ्याला पाणी द्यावे, मुखात वाणी गोड हवी, जाणाऱ्याला मनात फिरुणी येण्याविषयी ओढ हवी. ऐसा प्रेमळ माणुसकीचा झरा वाहावा मनामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, ज्याची त्याला जागा द्यावी वय पाहुणी मानाची. भांड्याला लागतेच भांडे, विसरून जावे क्षणामध्ये, आपुलकीच्या नात्यामधुनी स्नेह जपावा मनामध्ये. ही संस्कृती आहे आपली. ज्या कर्मवीर अण्णांच्या संस्थेमध्ये मी मोठा झालो, लहानाचा मोठा झालो, तिथंच शिकलो, तिथंच प्राध्यापक म्हणून लागलो. त्या कर्मवीर अण्णांचा स्टॅच्यू, त्यांची समाधी साताऱ्यामध्ये आहे आणि त्यांच्या वहिनींची आहे, म्हणजे पती पत्नींची दोघांची आहे. त्या स्टॅच्यूच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, पाखी फुट्या पाखरांसाठी इवलासा वटवृक्ष रोविला, जो वस्तीला आला त्याला ताटातला घास दिला. ही संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि म्हणून ही संस्कृतीचं वर्णन या कल्चर हे एज्युकेशनच्या अल्फाबेटमध्येच आहे. आपण विसरतोय. आणि ह्याचं ज्ञान म्हणजे मी बऱ्याचदा म्हणतो की विद्यार्थ्याला जे काही संस्कार आहेत ते संस्कार शाळात व्हायलाच पाहिजेत, पण जास्तीचे संस्कार त्याला घरी झाले पाहिजेत. म्हणजे मग त्याला ही समानता काय आहे कळेल, त्याला ही शिस्त काय आहे कळेल, त्याला हा युनिव्हर्सल ब्रदरहूडनेस काय आहे हे कळेल, त्याला संस्कृती काय आहे हे कळेल. तर या संस्कृतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही काही उदाहरणं पाहिली, किंवा आपण कॅरेक्टर म्हणू. असं म्हटलं जातं की व्हेन एव्हरीथिंग इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, बट व्हेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि हे आपल्या एज्युकेशनमध्ये आहे. आपण हे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे. हे आपलं शिक्षकांचं काम आहे. आणि म्हणून शिक्षकांचं काम का, तर मध्यंतरी एक कविता माझ्या वाचण्यात आली, म्हणजे अगदी विसरायच्या अगोदर मी ती सांगून टाकतो तुम्हाला. हे गुरुजींचं काय काम आहे. कारण गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का, ज्ञान नीती संस्काराचे धडे पोरा द्याल का, ज्ञानदानाशिवाय गुरुजी दुसरं तुमचं नाही काम, करत असाल दुसरं काम तर गुरुजी होण्यात नाही राम. देश घडवण्याचे गुरुजी तुमच्यावरती आहे काम, त्याच्यासाठी रात्रंदिवस गाळावा लागेल पुष्कळ घाम. सत्कार्यानी शब्द फुलांच्या माळा गळ्यात घ्याल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का. गुरुजी काम असं व्हावं, आपलंच नाव तोंडी यावं, प्रत्येक पिढी घडवण्यात आपले आयुष्य व्यतीत व्हावं. देश आपला प्रगतीच्या शिखरावरती न्याल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का. गुरुजी राग आला तरी बोलणं आता भाग आहे, खून लूट भ्रष्टाचार चोऱ्या यांची आग आहे. एवढे सारे घडते कसे, गुरुजी आपल्याला डाग आहे. नव्या पिढी हाती तुम्ही नवे शस्त्र द्याल का, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का. म्हणून मुद्दाम हे जे संस्कार आहेत, हे कल्चर आहे, हे कॅरेक्टर आहे, हे शिक्षकांनी मुलांच्या मध्ये इन्कल्केट केलं पाहिजे. ते आपलं पहिलं काम आहे. कारण हा समाज, असं म्हटलं जातं की समाजाची उंची किती असते, तर त्या समाजामध्ये जो शिक्षक आहे त्याच्या पेक्षा थोडी कमी असते समाजाची उंची. म्हणजे समाजामध्ये सगळ्यात उंच कोण असेल तर तो शिक्षक असतो. आणि म्हणून शिक्षकांची ही जबाबदारी आहे की त्या विद्यार्थ्यामध्ये हे इनकल्केट करणं. तेव्हा चारित्र्य हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. हेही आपल्याला या एज्युकेशनच्या काही अल्फाबेटमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा जो शब्द आहे तो ए न सुरू होतो, ॲटिट्यूड. ॲटिट्यूड याचा अर्थ दृष्टिकोन. दोन प्रकारचे दृष्टिकोन असतात, सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन. आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून केलेलं काम हे नेहमी यशस्वी होत असतं.
3 पाथरवट एका मंदिराच्या मूर्ती घडवण्याचं काम करत असतात. तर त्यातल्या पहिल्या पाथरवटाला विचारलं की काय करताय, तर तो म्हणतो काही नाही, पोटाची खळगी भरायला हे काम करावंच लागतं, ते केलं नाही तर संध्याकाळी रोजीरोटी मिळायची नाही. दुसऱ्याला विचारलं तुम्ही काय करताय, तर तोही म्हणला की हे जर काम नाही केलं तर आम्हाला कुठले तुकडा मिळतोय संध्याकाळचा, आणि म्हणून मला हे काम करावं लागतं. तिसऱ्या पाथरवटाला विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं की समोर जे सुंदर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मला मूर्ती घडवायची आहे, आणि ती मूर्ती मी प्रामाणिकपणेनं, निष्ठेनं आणि माझी म्हणून घडवतोय, आपुलकीनं घडवतोय. हा तिसऱ्या पाथरवटाचा जो दृष्टिकोन आहे, तो तिसऱ्या पाथरवटाचा दृष्टिकोन हा सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यानं पैशाचा विचार केला नाही. मला दिलेलं जे काम आहे ते काम मी प्रामाणिकपणानं, निष्ठेनं आणि माझं म्हणून करतोय, ते सुंदर झालं पाहिजे. त्याला ही एक गोष्ट माहीत आहे की जे अवघड आहे ते सोपं करून घेतलं पाहिजे, जे सोपं आहे ते सहज करता आलं पाहिजे, त्याचप्रमाणे जे अवघड आहे ते सोपं झालं पाहिजे आणि जे छान करता आलं पाहिजे, म्हणून तो सुंदर मूर्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. हा तिसऱ्या पाथरवटाचा जो हे आहे म्हणजे दृष्टिकोन, तो सगळ्यात पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. तेव्हा मित्रांनो, हा जो ॲटिट्यूड आहे, हा दृष्टिकोन आपला सकारात्मक असणं गरजेचं आहे. मी ज्या ठिकाणी शिकायला होतो तिथं आपण म्हणजे आम्ही 5-6 जण रिसर्च करायचो. तेव्हा तिथं पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या काही ओळी त्या भिंतीवरती लिहिलेल्या होत्या. त्या ओळी अशा होत्या की कर्या वगर कस्सू मळतू नथी. गुजरातीत आहेत, मी मराठीतही सांगेन. करेलू फोकट जतू नथी, तारामा काम करવાની હિંમત છે. काम करतो जा, हाक मारतो जा, मदत तयार છે. आणि शेवटी एक वाक्य होतं, फोकटનું કઈનું લઈશ नाही. याचा मराठीत असं होतं की केल्याशिवाय काही मिळत नाही, केलेलं फळत नाही. तुझ्यामध्ये काम करायची हिंमत आहे, काम करत जा, हाक मारत जा, मदत तयार आहे. मग हाक कुणाला मारायची? इथं श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा प्रश्न येतो. तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याला हाक मारा. तुम्हाला सांगायला हरकत नाही, माझी 2 अण्णांच्या वरती श्रद्धा. त्यातले पहिले माझे वडील, मी त्यांना अण्णा म्हणायचो. आणि ज्या रयत शिक्षण संस्थेची स्थापना ज्या अण्णांनी केली ते कर्मवीर अण्णा, माझ्या घरामध्ये दोघांचे फोटो आहेत. मी कुठल्याही कामासाठी जाताना त्या 2 फोटोंना नमस्कार करतो. आणि माझं काम मनात मी त्यांना सांगतो, आज अखेर मला कुठल्याही कामामध्ये अपयश आलेलं नाही. काम करतो जा, हाक मारतो जा, मदत तयार छे. पण केलेलं काम हे प्रामाणिकपणानं केलं पाहिजे, सचोटीनं केलं पाहिजे. आणि त्याच्या खालती एक ओळ होती की फोकटनु कईनु लईश नाही, फुकटचं कोणाचं घेऊ नकोस. ज्या नोटेला माझ्या घामाचा वास नाही ती नोट माझी नाही, ही भावना विद्यार्थ्यांच्या मध्ये आपण निर्माण केली पाहिजे. म्हणजे या देशातला भ्रष्टाचार कमी होईल. आणि ती जबाबदारी आपली आहे, आपल्या शिक्षकांची आहे. म्हणून मुद्दाम हे मी तुम्हाला सांगतोय. आता एखाद्या फोटोला नमस्कार करणं ही श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये फरक आहे. आपण 2 गोष्टी वेगळ्या केल्या पाहिजेत, मिक्स करून चालणार नाही. मी नमस्कार करतो देवाला, ही माझी श्रद्धा आहे त्याच्यावरती. मी पांडुरंगाला नमस्कार करतो, ही माझी श्रद्धा आहे. मी पंढरपूरमधून रिटायर झालो, ही माझ्या श्रद्धेचाच कदाचित एखादा भाग असेल. कारण नोकरीला तिथंच लागलो आणि सगळी प्रदक्षिणा करून तिथंच गेलो आणि तिथंच सेवानिवृत्त झालो, ही माझी श्रद्धा असेल पांडुरंगाच्या वरती. तेव्हा आपण जे काम करतो ते पॉझिटिव्ह दृष्टिकोनानं, सकारात्मक दृष्टिकोनानं काम केलं पाहिजे. त्याच्या पुढचा जो अल्फाबेट आहे दॅट इज टी, टॉलरन्स, म्हणजे सहनशक्ती. आपल्यावर अनेक संकट येत असतात, तर त्या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजे टॉलरन्स. खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर के पहले
खुदा खुद बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या आहे. मित्रांनो, मी एक गोष्ट सांगतो साधी. खेडेगाव असतं आणि त्या खेडेगावामध्ये सकाळी दूध संकलनाचं काम चालू असतं. मग 2 कॅन भरलेले असतात, एक गाईच्या दुधाचा, दुसरा म्हैसीच्या दुधाचा. आणि तो जो दूध संकलन करतो तो तालुक्यावरून येणाऱ्या गाडीची, टेम्पोची वाट बघत बसलेला असतो. पावसाळ्याचे दिवस असतात आणि गाडीला यायला उशीर आहे म्हणताना तो शेजारच्या हॉटेलमध्ये जातो. आणि त्या दरम्यान कॉलेजची काही मुलं तिथे येतात. 2 मुलं येतात. पावसाळ्याचे दिवस असतात. 2 बेडूक तिथून चाललेले असतात. हे 2 पठ्ठे काय करतात, त्यांच्या डोक्यात कल्पना सुचलेल्याच की इथं 2 कॅन आहेत, तिथं कोणी बघायला नाही. इथं 2 बेडूक चाललेत. दोघे एक एक बेडूक पकडतात. एका कॅनमध्ये एक बेडूक टाकतात, त्याचं झाकण लावतात. दुसऱ्या कॅनमध्ये तो बेडूक टाकतात, त्याचं झाकण लावतात आणि लांब जाऊन बसतात. तेवढ्यात तालुक्यावरून टेम्पो येतो. तो चहासाठी गेलेला हॉटेलमधून तो सेवक तो पळत येतो आणि दोन्ही कॅन त्या टेम्पोमध्ये चढवले जातात. चढवल्यानंतर गाडी सुरू होते. गाडी सुरू झाल्यानंतर पहिल्या कॅन मधला जो बेडूक आहे त्याची मानसिकता अत्यंत बिघडून जाते. तो म्हणतो, अरे आपलं संपलं आता, आपल्याला आता बाहेर जायला रस्ता नाही, वाट नाही, आपण बाहेर पडू शकत नाही, आपण आता मरणार, म्हणून हाय खातो आणि मरून जातो. पण दुसऱ्या कॅन मधला जो बेडूक आहे तो आनंदानं बेहोश, तो तिथं आनंदानं अशा चक्रा मारतो की अरे आजपर्यंत मी गटारात लोळत होतो, चिखलात उड्या मारत होतो, पण आज परमेश्वरानं मला दुधात पोहण्याची संधी दिली, केवढा भाग्यवान आहे म्हणे. आणि आनंदानं तो त्या दुधामध्ये असा गर 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 फिरत असतो. तुम्हाला माहित आहे, दूध असं गर गर फिरवलं की त्याच्यावर असा लोण्याचा गोळा येतो आणि तो त्या लोण्याच्या गोळ्यावर बसून आनंदानं चाललेला आहे. इच्छित स्थळी तो टेम्पो थांबतो. 2 कॅन खाली उतरवले जातात. पहिल्या कॅनचं झाकण उघडल्याबरोबर खाली मेलेला बेडूक आणि दुसऱ्या कॅनचं झाकण उघडल्याबरोबर त्या गोळ्यावर बसलेले हे बेडूक मामा टनकन उडी मारतात आणि निघून जातात. दोघांच्या वरती आलेली संकट सारखीच, पण एकानं त्याला संकट समजलं आणि दुसऱ्यानं त्याला संधी समजली. जेव्हा संकटाचं रूपांतर संधीमध्ये करण्याची मानसिकता होईल तेव्हा या शिक्षणाचा खरा अर्थ त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचेल आणि आपण काहीतरी त्याच्यातून त्या विद्यार्थ्यांचं केलं चांगलं असं होईल. कारण 10वीचा रिझल्ट लागो, 12वीचा रिझल्ट लागो, हल्ली तर अभ्यास कर म्हटलं तरी मुलं आत्महत्या करतात. आणि म्हणून मगाशी म्हटलं की कुठलंही संकट आलं तरी त्या संकटाला सामोरं जाण्याची क्षमता निर्माण करण्याची जी काही ताकद आहे ती ताकद या शिक्षणाच्या प्रबोधनातून, त्यांच्यामध्ये या भावना निर्माण करण्याच्या प्रयत्नातून शिक्षकानं त्या विद्यार्थ्याच्या त्या भावना नष्ट होतील आत्महत्या करण्याच्या, एवढं मला वाटतं. त्यानंतरचा जो अल्फाबेट आहे दॅट इज इंटिग्रिटी. आता इंटिग्रिटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला सांगायला हरकत नाही, सोन्याची मुळी खान नसावी, देह बनावा सोने, पैसा अडका हवा कशाला, शब्द बनावे नाणे, त्या नाण्याला 2 बाजू, दोन्हीवरती सत्य असावे, असत्याच्या मानेवरती सत्याचे ते भूत बसावे. त्याने असत्याच्या द्वंद्वामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही नेहमी सत्याचीच बाजू घेतली पाहिजे. काहीही झालं तरी मी सत्याची बाजू घेणार, ही इंटिग्रिटी ही विद्यार्थ्यांच्या मध्ये इनकल्केट झाली पाहिजे आणि ते काम आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचं आहे. तेव्हा ही जी इंटिग्रिटी आहे या इंटिग्रिटीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांच्या मध्ये या भावना निर्माण केल्या पाहिजेत. आणि त्याचा दुसरा जो अल्फाबेट आहे दॅट इज ऑप्टिमिस्टिक व्ह्यू. ओ, इट स्टार्ट्स फ्रॉम ओ, म्हणजे सकारात्मकता, आशावादी. म्हणजे मगाशी तुम्हाला जे सांगितलं
की पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं म्हणजे केल्यानंतर होतेच, म्हणजे त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात, कोणाची तरी मदत घ्यावी लागते. आणि म्हणून आपण जे काही आशावाद आहे, मगाशी सांगितलेला जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन, तोही या ठिकाणी लागू पडतो. प्रत्येकाचा व्ह्यू हा ऑप्टिमिस्टिक असला पाहिजे. आणि ते म्हणजे मी ज्या ठिकाणी शिकलो, डॉक्टर जोशी माझे गाईड, ते नेहमी म्हणायचे की तुम्ही कुठलंही काम करत असताना तुम्ही प्रामाणिकपणानं करा. लोक तुम्हाला बोलवतील, लोक तुमचा सत्कार करतील, लोक तुमचा सन्मान करतील. आणि तुमच्या जर काही जिन्यून अडचणी असतील तर त्या प्रांजळपणानं सांगता आल्या पाहिजेत. हा ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आहे. आणि त्यानंतरचा शेवटचा जो अल्फाबेट आहे दॅट इज एन. एन स्टँड्स फॉर नॅशनॅलिटी. त्याच्यावर 2 उदाहरणं मी देईन आणि मी माझं मनोगत संपवेन. नॅशनॅलिटी, आपल्याकडं 15 ऑगस्ट नुकताच होऊन गेला, त्यावेळेला आपण जय जयकार करतो, राष्ट्रगीत म्हणतो, देशाबद्दलचा खूप प्रेम आपल्यामध्ये निर्माण होतं. 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल. पण इतर दिवशी आपण देशाची सेवा कितपत करतो, आपण देशासाठी काय करतो. कारण तुम्हाला आठवत असेल, आपले स्वर्गीय APJ अब्दुल कलाम साहेब म्हणायचे की एज्युकेशन लीड्स टू नॉलेज. शिक्षणानं काय मिळतं तर नॉलेज मिळतं, ज्ञान मिळतं. नॉलेज लीड्स इन टू क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता. आपण त्या ज्ञानातून काहीतरी तयार करत असतो, सर्जनशीलता निर्माण होते आपल्यामध्ये. एज्युकेशन लीड्स टू नॉलेज, नॉलेज लीड्स इन टू क्रिएटिव्हिटी, अँड क्रिएटिव्हिटी लीड्स इन टू डेव्हलपमेंट. मग ती डेव्हलपमेंट कुणाची? ती स्वतःची, स्वतःच्या गावाची, स्वतःच्या तालुक्याची, जिल्ह्याची, राज्याची आणि देशाची. मग आपलं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या डेव्हलपमेंटसाठी किती आहे याचाही विचार आपण केला पाहिजे. दॅट इज नॅशनॅलिटी. तुम्हाला सांगायला हरकत नाही की आपण देशप्रेम किती करतो आणि किती करायला पाहिजे. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये 15 ऑगस्टची मिरवणूक चाललेली असते. पण तिथं काही देशद्रोह्यांचं एक टोळकं त्या गावामध्ये असतं. आणि त्या देशद्रोह्यांच्या टोळक्याला ती निघणारी मिरवणूक, तो देशाचा जय जयकार हे आवडत नसतं. आणि ती मिरवणूक चाललेली असते आणि त्या मिरवणुकीच्या पुढं हातात झेंडा घेऊन एक शीख बांधव जय जयकार करत असतो. एका गल्लीमध्ये ती मिरवणूक येते, प्रभात फेरी ज्याला आपण म्हणतो ती येते. आणि ते टोळकं ज्याच्या हातामध्ये झेंडा असतो त्या गृहस्थाला, त्या शीख बांधवाला ओढत घेऊन जातं आणि त्याला विचारतं की तू कशासाठी जय जय काय करतोयस म्हणे. या झेंड्यामध्ये तुझं काय आहे? जो हिरवा रंग आहे तो मुसलमानांचा, केसरी रंग आहे तो हिंदूंचा, पांढरा रंग आहे तो जैनांचा आहे, मधलं अशोक चक्र निळं ते बौद्धांचं आहे, नवबौद्धांचं आहे. तुझं काय आहे त्याच्यात? तू कशासाठी जय जयकार करतोयस आणि या घोषणा देतोयस? तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर असं आहे कि ये झेंडा जिस डंडी पर खड़ा है वो डंडी मेरी. भलं त्या तिरंग्यामध्ये माझं काही नसेल, पण ही डंडी मेरी है. ही जी राष्ट्रीयत्वाची भावना आहे, माझ्या देशाबद्दलची जी भावना आहे, ती देशाबद्दलची भावना त्या ठिकाणी. तेव्हा अशा पद्धतीच्या देशप्रेम व्यक्त झालं पाहिजे. ते आपल्याकडनं होत नाही. आपल्याकडं स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्याकडचे एक राजकीय नेते परदेशात गेलेले असतात आणि नेहमीच्या पद्धतीनं आपण काय करतो, एसटीतून उतरलं की कंडक्टरनं दिलेलं तिकीट उतरल्याबरोबर खाली टाकतो. त्याच पद्धतीनं त्यांनी तिकडं केलेलं असतं. त्या बसमधून चाललेले असतात, बसमधून उतरतात, ते तिकीट खाली टाकतात. त्यांच्या पाठीमागून एक शाळकरी मुलगा उतरतो आणि तो ते उचलतो तिकीट. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं आणि ते त्याला विचारतात की इज इट युअर हॉबी टू कलेक्ट तिकीट्स? तेव्हा तो म्हणतो नो नो,
it is not my hobby. My hobby is to keep my nation clean. माझा छंद काय आहे? तिकीट गोळा करण्याचा माझा छंद नाही. माझा छंद आहे माझ्या देशाला स्वच्छ ठेवणं. हे जे देशप्रेम आहे, हे देशप्रेम माझ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये, माझ्या शिक्षकांच्या मध्ये आणि एकूण माझ्या सगळ्या नागरिकांच्या मध्ये निर्माण व्हावं, हेही त्या एज्युकेशनच्या शेवटच्या अल्फाबेटमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा माझ्या मित्रांनो, मी या व्हॅल्यू एज्युकेशनच्या संदर्भामध्ये, एज्युकेशनच्या सगळ्या अल्फाबेटच्या संदर्भामध्ये माझे विचार आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मला आज स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या 8व्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हे विचार व्यक्त करण्याची संधी आपण सर्वांनी दिली, त्याबद्दल त्या दोन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, ते डॉक्टर सातपुते असतील किंवा डॉक्टर तुपे साहेब असतील, ह्यांचे आणि स्पेशली डॉक्टर रणखांब सरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. Good afternoon, all my friends and professors, and last but not least, my student friends. Dr. A.S. Bhote sir is best author of biology. Sir has wrote many books, research articles in various national and international journals. Today, sir guided us on topic value education. So, I would like to thank today's resource person, that is to Dr. A.S. Bhote sir, honored this function with his very informative and valuable thoughts. I would also like to thank our beloved audience for making this function as a great success. Once again, I thanks to all my friends and to all present here. Thank you so much.